कायमच बैल मोठ्या मैदानाला राहतोच, कारण त्याच्या फॅन फॉलोअरसाठी जो 100% राहतोच मोठमोठ्या मैदानात. तो की आज काय ना काय करून पण बैल गुलालात राहिलाच पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही सगळे इथून नियोजन करताना त्या पद्धतीनेच निघतो. वडकीचं मैदान लकी आहे. 2022ला पण आपण लक्ष्मणराववर तिथं 2 नंबर केलेला आणि ह्या वर्षी लाडूवर 2 नंबर झाला. आपला बैलाला पण माहित असतं की आपल्याला मालक जवळजवळ 100-125 किलोमीटर घेऊन आलाय. फॅन फॉलोअरचं पण मन राखायसाठी बालमा जिल्हा सोडून बाहेर गेला की बाहेरच्या जिल्ह्यात 100% राहतोच. असं काय होत नव्हतं, कारण बैलाचा बॅट पॅच चालू होता, त्यामुळं गुलाल आपल्याला नव्हता. लक्ष देत नाही का, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, तसं आपण कोणाकडे लक्ष देत नव्हतो. जेव्हा आपल्या बैलात आपला बैल पळत होता, असं नाही कधी झालं की कुठल्या मैदानात आपला बैल कमी पळलाय. बैलावरती असलेलं प्रेम, सातारा जिल्ह्याच्या अनबान शान बैलाला सगळे संबोधतात, कारण बैलांना तेवढं माणसांचं म्हणजे साताऱ्याचं नाव बाहेर जिल्ह्याच्या बाहेर करून दाखवलेलं आहे. त्यामुळे सातारकरांना सगळ्यांना अभिमान वाटतो बैलाचा. बालमान बाकासूर आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अतिशय चांगलीच गाडी पळती. कोरेगावचा हिंदकेसरी किताब त्यांनीच 1 नंबर केलेला. त्यानंतर तीच गाडी पेडगावला पळलेली. ही एक वेळ मथुरची बालमाची गाडी पळाली. नावाचा किंवा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, तिथं निश्चितच बालमा हा राहतोच. पुष्यगावच्या मैदानाचं म्हणजे आपला बैल एकच वेळ पुष्यगावला पळला, त्या वर्षी राहिलेला बैल आपला. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच प्रेक्षकांची इच्छा होती की सातारा एक्सप्रेस बालमाची मुलाखत घ्या. त्या दिवशी जे वडकीचं हिंदकेसरी पारंपरिक मैदान झालं दत्त जयंतीनिमित्त, त्या मैदानाचा 2ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आपल्या सातारा एक्सप्रेस बालमानं. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने मैदानाचं नियोजन झालेलं आणि आनंद कसा होता त्या दिवशीचा? मैदानाचं नियोजन 8 दिवसापूर्वीच अक्षयनं केलेलं आणि त्या दिवशी चांगल्या पद्धतीनं 3 फेऱ्या गाडी पळाली आणि त्यामुळे जास्तच आनंद झाला. प्रथमच जोडी पळाली आणि लाडू म्हटलं तर पब्लिकनं पळणारा बैल, त्या उद्देशानं लाडू हा पायरा करण्यात आलेला का? हो, अक्षयनं त्या पद्धतीनं जरी गाडी बाहेरनं लागली तरी लाडू 2 खांदी बाहेरच्या साईडनं पळतो, त्या पद्धतीनं आम्ही पायरा केलेला. त्या पद्धती दादा, गटाला जे स्पीड लागलं बालमाला आणि फायनलला तर एवढं जबरदस्त ओढत होता, अक्षरशः शेवटपर्यंत असं वाटत होतं की कुठेतर टाकाटाकीची लढत होणार, बालमा फिक्स 1 किंवा 2 नंबर करणार हे वाटत होतं. काय सांगाल? नाही, गाडी चांगलीच पळत होती त्या दिवशी. गटाला पण अंतरानं गाडी लागलेली, सीमेला पण बैलानं स्वतः ओढून गाडी लावलेलीच आणि फायनलच्या वेळेला चांगली म्हणजे अतिशय चांगला बैल गाडी ओढत होता, पण थोडंसं तोंडाला आल्यावर थोडंसं नकळत मार खाल्ला गाडीने. 2 नंबरला राहिली गाडी. मोठं मैदान म्हटलं की बालमा हमखास गुलालामध्ये असतोय, कारण आपण पाहत असते जिथं प्रतिष्ठेची किंवा तुम्हाला मनापासून वाटत असते की बालमानं आज कुठेतरी गुलाल घ्यावा, तिथं नाराज कधीच केलं नाही तुम्हाला? कायमच बैल मोठ्या मैदानाला राहतोच, कारण त्याच्या फॅन फॉलोअरसाठी जो 100% राहतोच मोठमोठ्या मैदानात. त्या दिवशी किती म्हणजे काय प्रेक्षकांची काय फोन येऊन गेले, मित्र परिवाराने इथं गोट्यावर जल्लोष कसा होता? गोट्यावर तर जल्लोष चांगल्या पद्धतीने केला मुलांनी. बरेचसे मुलं आमची तिकडेच होते आमच्या बरंच, आणि तिथेही खूप जण सगळे आनंदात नाचत होते. ज्यावेळेस महाराष्ट्र गाजवणारे टॉपचे नंदी सर्व फायनलला असतात, तेव्हा तुम्ही जे नियोजन करते असतात किंवा मालक झाले, परत सुट्टी मेकर झाले, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असते? सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार असतो की आज काय ना काय करून पण बैल गुलालात राहिलाच पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही सगळे इथून नियोजन करताना त्या पद्धतीनेच निघतो आणि त्या पद्धतीने होतं. आणि हे 2रं वर्ष आहे आमचं वडकीचं, की आम्हाला वडकीचं मैदान लकी आहे. 2022ला पण आपण लक्ष्मणराववर तिथं 2 नंबर केलेला आणि ह्या वर्षी लाडूवर 2 नंबर झाला आपला. मग ती फाटी एक प्रकारे लकीच आहे म्हणावं लागेल. बालमासाठी ती फाटी ज्या वेळेला त्या मैदानाला गेलो त्या वेळेला राहिलोच आपण. आणि तो भाग पूर्ण 100% म्हणजे बालमा बारामती भागात किंवा फलटण भागात किंवा पुणे भागामध्ये जातो, त्यावेळेस कधीच म्हणजे गुलाल फिक्स घेतोच त्या भागामध्ये गेलं. बैलाला पण माहित असतं की आपल्याला मालक जवळजवळ 100-125 किलोमीटर घेऊन आलाय. फॅन फॉलोअरचं पण मन राखायसाठी बालमा जिल्हा सोडून बाहेर गेला की बाहेरच्या जिल्ह्यात 100% राहतोच. एक प्रकार जाण आहे त्याला, म्हणा जाण आहे त्याला सगळ्या मुलांची. दादा, आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्या पायाला लागलेलं, परत दुखापत झालेली, मध्ये त्यातून रिकव्हरी झाली. जसा जसा उन्हाळा थंडी चालू झाली, आता स्पीड, आणि मला वाटते मागच्या मैदानात पण एक गुलाल घेतलाय त्याने. हो, आता आम्ही मायनीच्या मैदानाला 2 नंबर झालेला, त्यामुळं जसं ऊन चालू होईल तसं बैल जास्तच गती लावतो. पावसात थोडा टीम येतो बैल,
आणि जसा भाद्रपद महिना संपल्यानंतर गणपतीनंतर शक्यतो बैल पळतोच. गणपतीनंतर लगातार मध्ये 5 गुलाल झालेले. त्याच्यानंतर 1-2 वेळा जरा बैलाच्या पायाला लागलेलं, थोडासा बैल आजारी होता आणि परत परवा मायनीपासून परत बैलानं हा या पद्धतीनं सूर धरला. दादा, बलमा ज्यावेळेस गुलाल घेऊन येतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच तेज दिसतं. कारण मी पाहिलं काल एकदम म्हणजे निवांत होता, असं म्हणजे आड्यावरती त्याला एवढं प्रसन्न, म्हणजे आड्यावरती तापट असते, पण काल गोट्यावरती आलं एकदम रिलॅक्स होतं. बैल एकदम म्हणजे गोट्यावर एकदम शांत असतो. अड्ड्यात तुम्ही बघता, अड्ड्यात थोडासा बैल आहे म्हणल्यावर तो पळाय आलाय म्हणल्यावर त्या अड्ड्यात त्या पद्धतीनं राहतो. घरी आल्यानंतर सर्व मुलांशी जो आपला मिळून मिसळून राहतो. म्हणजे आमच्या घरातला सदस्य असले का तो आमच्याबरोबर राहतो. 100% तुमची टीम सर्व एकत्र असते, त्यामुळेच हे यश शक्य आहे. मैदान कशा रीतीने झालं? मैदान अतिशय सुंदर. वडकीकरांचं मैदान म्हणल्यावर त्या नियोजनाचा कोणी महाराष्ट्रात नादच करायचा नसतो. मैदान तिन्ही फेर अतिशय पारदर्शक झालं आणि आत्तापर्यंत आम्हाला पण अनुभव आहे. वडकीचं मैदानी स्वच्छ सूर्यप्रकाशात होतं, पारदर्शक होतं, कुठलीही पार्सलिटी नसती त्या मैदानाला. दादा, या 4 महिन्यामध्ये गुलाल कमी होते, त्यावेळेस कशा पद्धतीची गोट्यावरची स्थिती होती आणि बातचीत काय व्हायची तुमच्या मित्रपरिवारांमध्ये? म्हणजे तसं काय होत नव्हतं, कारण बैलाचा बॅट पॅच चालू होता त्यामुळं गुलाल आपल्याला नव्हता नाही का. जरा नियोजन इकडे तिकडे थोडंफार, बैल कधीतरी कमी पळायचा कधीतरी जास्त पळायचा, त्यामुळं गुलाल म्हणजे थोडंफार चुकी होऊन गुलाल जात होता. पण तसं काही चर्चा वगैरे काय होत नव्हती, बैल आपला पळतच होता. बर. आणि त्यावेळेस अडचणी वगैरे पायऱ्याच्या भरपूर आल्या असतील, काय काय कानावरती पडायचं म्हणजे आता सध्या म्हणजे त्यावेळेस काय तसं काय म्हणजे आपण कोणाकडे लक्ष देत नाही का, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही तसं आपण कोणाकडे लक्ष देत नव्हतो. जेव्हा आपल्या बैलात आपला बैल पळतच होता, असं नाही कधी झालं की कुठल्या मैदानात आपला बैल कमी पळलाय. सर्व नंदींसोबत पाळलेलं आहे. आणि दादा, एक प्रकारे साताराचं नाव घेतलं की बलमाचं नाव निघतं, वजीर ग्रुप गोडोली याचं नाव निघतंय. तुमच्या ग्रुपचं काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे बैलावरती असलेलं प्रेम, सातारा जिल्ह्याच्या आणबान शान बैलाला सगळे संबोधतात. कारण बैलांना तेवढं माणसांचं म्हणजे साताऱ्याचं नाव बाहेर जिल्ह्याच्या बाहेर करून दाखवलेलं आहे, त्यामुळे साताराकरांना सगळ्यांना अभिमान वाटतो बैलाचा. त्यामुळे बैलाचं नाव सातारा एक्सप्रेस बलमा म्हणून असं आहे. आता सध्या मी पाहतोय की महिनीचं मैदान झालं, एक साधारणतः 8 ते 10 दिवसाचा गॅप तुम्ही दिला. कशा पद्धतीने नियोजन असतंय आता सध्या मैदानांचं? काय नाही, जरा बैलाला थोडंसं पाहायला लागलेलं त्यामुळे बैलाला आराम दिला. म्हणजे बैलाला व्यायाम काय चालवणे असतं फक्त, बाकी काय नसतं. असं फेरे वगैरे पवनी बिवणी काय नसते बैलाला. बरोबर. त्यामुळे मग आराम देऊन बैल राहिला आता वडकी मैदान. त्या काळामध्ये पण डोळ्याचं पण ऑपरेशन झालेलं, त्यावेळेस म्हणजे भरपूर म्हणजे काळजी घेतली बलमाची आणि त्या वाईट काळातून बाहेर काढून तुम्ही त्याला म्हणजे त्याला पण जाणीव आहे तुमची, आणि कशा पद्धतीने त्यावेळेस रिकव्हरी केली त्याची? आता ऑपरेशन होऊन 2 वर्ष झाले. म्हणजे बैल तेव्हा आजारी होता, डोळ्याचं ऑपरेशन करायचं, त्यामुळे बैल आपण जास्त पळवत नव्हतो. मग त्यातून बैल बाहेर निघाला आणि परत आता पळायला सुरुवात झाली. दादा, अशा जोड्यांची नावं घेतो आता, त्या जोड्यांच्या आठवणी काय आहेत बलमासोबत ते सांगा. बलमा आणि मोठा सोन्या पण पाळलेला आहे, काय आठवणी? म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित जोडी म्हणून यांचा उल्लेख आहे. नाही, गाडी चांगली पळते. तळ म्हटलं तर महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त तळ त्या जोडीला. ती गाडी चांगलीच पडते, दोन्ही एका मापाची बैल असतात त्यामुळे गाडी चांगलीच पळायची. किती मैदानात पाळली ती जोडी? ते कोरेगावला पण पळलेली ती जोडी, आणि पुणे साईडला एक मैदान होतं त्याही मैदानात ती गाडी पळालेली बालमाची. बलमान बकासूर. बालमान बकासूर आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अतिशय चांगलीच गाडी पळती. कोरेगावचा हिंद केसरी किताब त्यांनीच 1 नंबर केलेला. त्यानंतर तीच गाडी पेडगावला पळलेली, पेडगावला पण तिन्ही फेर अतिशय चांगली फरकाने 1 नंबर केलेला. चांगली गाडी पळती. बरेचशे आठवणी येते, बरेचशे आठवणी येते. काय वैशिष्ट्य काय जाणवतं त्या जोडीचे? दोन्ही बैल म्हणजे पळायला पुढच्या रानाला अतिशय हावरी निकाल घ्यायसाठी चढाओढ लागते दोघांची, कुणी निकाल घ्यायचा. चांगली गाडी पळती ती पण. बलमा आणि मैब्या. बलमा आणि मैब्या लय नाही, 2च वेळा ती गाडी पळाली, दोन्ही पण वेळेला फायनलला राहिली. खालनं गाडी इतक्या स्पीडनं निघून येते की खालीच सगळ्यांना अंतर टाकून येते, त्यामुळे त्या गाडीचा तर काही विषयच नसतो. बलमा आणि मथुर ही पळली का जोडी यापूर्वी? ही एक वेळ मथुरची बलमाची गाडी पळालेली खाली आपल्या बुधच्या शेजारच्या गावात, त्यावेळेला पण ती गाडी फायनलला राहिलेली. चांगली गाडी पळालेली ती पण. बुधला पळालेली. बुधच्या शेजारी एक गाव आहे, गावाचं नाव आठवून, पण त्या मैदानाला पांगरखेड का काहीतरी गावाचं नाव आहे, तिथं पळालेली गाडी ती. ही जोडी पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे.
मिळेल ना, त्याला अक्षयच्या नियोजनातून मिळेल, एखाद्या मैदानाला ती गाडी पळेल. दादा असं जाणवतं का की बाबा मोठं मैदान, जिथं जिथं मोठं मैदान असतं तेव्हा म्हणजे जिथं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो बैलाचा, तिथं नाराज कधीच करत नाही. नावाचा किंवा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो तिथं निश्चितच बलमा हा राहतोच. कारण आमचा असाच अस्तित्वाचा प्रश्न सांगोल्याला होता. गाड्या कमी होत्या, तिन्ही फेरकडनं पळायचं होतं. आमच्या अक्षयने डेअरिंग केलं की आज आपण बैल बाहेरनं आणायचा. तिथं असतं तेव्हा आमचा अक्षरशः अस्तित्वाचा प्रश्न होता. तर त्या मैदानात बलमानं सिद्ध करून दिलं की मी बाहेरून पण 3 फेरं पळून 1 नंबर करू शकतो. पब्लिक तर काय बोलायलाच नको त्या मैदानाला. त्या सांगोल्याच्या मैदानाची आठवण आता सर्वांना आहेच. 3 फेरं म्हणजे पब्लिक आपल्याकडचं थोडं समजून तरी घेतं, पण सांगोल्या साईडचं पब्लिक त्यावेळेला समजूनच घेत नव्हतं. त्यांच्या साईडचं पहिलंच मैदान असल्यामुळं बैलानं अतिशय म्हणजे जिगरीने 1 नंबर करून दाखवला की सगळ्यांना जिथं मालकाच्या अस्तित्वाचा नावाचा प्रश्न आहे तिथं मी खंबीरपणे तुमच्या मागं उभा आहे. बैलानं त्यावेळेला आम्हाला दाखवून दिलं. सर्वात मोठं मैदान पुसेगावचं हिंद केसरी मैदान, त्या पुसेगावच्या मैदानाची रंगीत तालीम म्हणजे वडकीचं मैदान होतं. कशा पद्धतीने पाहताय पुसेगावचं मैदान? पुशेगावच्या मैदानाचं म्हणजे आपला बैल एकच वेळ पुशेगावला पडला, त्या वर्षी राहिलेला बैल आपला. आणि ह्या वर्षी पण जरा कमिटीचं, यात्रा कमिटीचं जरा भरपूर आम्हाला फोन वगैरे येतात की बलमा या वर्षी पळायला आणा पुशेगाव मैदानला. त्या पद्धतीनं आता अक्षयच्या डोक्यात काय असेल त्या पद्धतीने नियोजन होईल बलमाचं. म्हणजे जर समजा टॉपचं नियोजन जर चांगलं नियोजन झालं तर या वर्षी बलमा हिंद केसरी मैदान पुशेगावला पळेल 100% पळेल. कारण बरेच प्रेक्षकांचं म्हणणं झालं की पळतोय का नाही विचारा, कारण सांशकता आहे जरा थोडी. कारण शक्यतो आपण काय झालंय, आपलं अक्षयचं आमच्या तिथील यात्रा कमिटीतल्या बरेचशा लोकांचे घरगुती संबंध आहेत आमच्या पुशेगावमध्ये. त्यामुळं कुणाला बैल द्यायचा कुणाला नाही याच्यावर लय डिपेंड असतो. त्यामुळे आपण शक्यतो पळवत नव्हतो बैल. पण या वर्षी आता यात्रा कमिटीचे पण भरपूर फोन वगैरे अक्षयला येतात. सर्वांची इच्छा आहे की यावर्षी बलमा पळावा. तर जर टॉपचं नियोजन चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं तर निश्चित यावर्षी बलमा पुशेगावला पळू शकेल. कमिटीनं बैल जोडी दिली त्या दिवशी, अक्षरशः 4 जणांना पण उचलत नव्हती ती. काय सांगाल त्याबद्दल? नाही, ती बैलजोडी इतकी अतिशय सुंदर बैलजोडी होती की त्या वडकी मैदानाच्या आम्हाला बक्षिसाचं काय वाटलं नाही. आम्हाला तिथल्या ट्रॉफीचं आकर्षण होतं. 2022 साली पण आम्ही लक्ष्मणराववर 2 नंबर केला. त्यावेळेला थोडंसं लक्ष्मणरावच्या मालकांनी ती ट्रॉफी घेऊन गेली. आमची मुलं नाराज झालेली. पण यावर्षी ती ट्रॉफी आम्ही देणारच नव्हतो कुणाला. पण यात्रा कमिटीनं पण दोन्ही बैला मालकांचा विचार केला आणि दोघांना 1-1 बैलगाडी दिली. अतिशय सुंदर आणि देखणी बैलगाडी आहे ती. बलमा एक वैशिष्ट्यपूर्ण का जाणवतं, कारण त्याचं पळ पूर्णरित्या वेगळा आहे. कारण ज्या पद्धतीनं घोड्यागत पळ आहे त्या पद्धतीने पळ आहे त्याचं. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नाही, बैलाचा पळ हा सगळ्या बैलांपेक्षा वेगळाच आहे. शक्यतो तुम्ही पुकारताना तुम्ही आता जास्त करून युट्यूबवर असतात मैदानावर सुनील मोरे सांगतात, पण सातारचा हरिण पळते. त्या हरिण ज्या पद्धतीनं पळतं त्या पद्धतीनं बैल पळतो. आणि ह्या बैलासारखं कुठल्याही बैलाचा पळच नाही. त्यामुळं बैलावर जास्त लक्ष सगळ्यांचं मैदानात असला की बलमाचा फेरा बघायला जास्त पब्लिक येतं. किंवा युट्यूबला पण बघा तुम्ही, बलमा ज्या वेळेला गाडी खालनं सुटते त्यावेळेस जास्त फॅन फॉलोअर्स बघत असते गाडी कशी पळते म्हणून. दादा, आता मैदानाचं त्या दिवशी गुलाल घेतलं, काय प्रेक्षकांची एखादी आठवण आहे का की बाबा खरं मन भरून आलं? त्या मन भरून आलं म्हणजे कमीत कमी आता आम्ही आमच्या अक्षय तर पुढं स्टेजकडेच होता. शंकर नव्हता, केदार नव्हता. त्या दिवशी आम्ही 4-5 जणच होतो. अक्षरशः आम्हाला 15 मिनटं लागली, कारण बैलापासून माणसं हटत नव्हती फोटो काढायला. त्यामुळे 15 ते 20 मिनिटानंतर बैलाला आम्ही बैलाजवळ गेलो. कारण आम्हाला म्हणजे येऊनच देत नव्हती लोक जवळ. कारण जे ते प्रत्येकाची इच्छा असते एवढ्या लांबून बैला बरेचसे म्हणजे पाकीकडे रत्नागिरीपर्यंत आहेत, इकडे कोल्हापूरपर्यंत फॅन्स आहेत. ज्या ज्या वेळेला बैल मैदानात असतो खूप लांबनं लोक येत असतात. प्रत्येकाला फोटो काढून देणं शक्यतो बैल आम्हाला पण मैदानात धरून देत नाही. ज्यावेळेला छकड्याला झोपतो त्यावेळेला आम्ही कुणाला नाराज करत नाही फोटो काढून. त्या दिवशी जवळजवळ 1 तास फोटो सेक्शनच नुसतं चाललेलं बैलाचं. सेमीला कितव्या सेमीत पळाला बलमा? कसं काय? बलमाचा सेमी क्रमांक 6 मध्ये गाडी पळालेली 7 नंबर तासाने. अतिशय चांगली गाडी पळत होती. म्हणजे अक्षय आमच्या पण काळजाचं ठोकं चुकलेलं निम्म्यात असतं. हे सुनील मोरे पण असे पुकारत होते की कुणी झाप घेतली, कुणी उडी मारली. म्हणजे आम्हाला पण छातीत धाडधाड चालू झालेली खालनं. पण आम्हाला आमच्या बैलावर पूर्ण विश्वास होता की बैल गाडी लावणार.
लाडू बद्दल काय सांगाल? आता मला वाटतं नवीनच खरेदी केली त्यांनी. लाडूची आता विक्रमी नवीन खरेदी झालेली आहे, पण लाडू पण अतिशय म्हणजे बालमावर तुम्ही बरेचसे युट्यूबर किंवा मुलाखत सांगणारे पण सांगतात समालोचक की बालमावर पळणं कुणाचं पण काम नाही, पण लाडू अतिशय इतका सुंदर त्या दिवशी पळत होता बैलावर. आणि महत्वाचं म्हणजे बैलाच्या पेक्षा जरी उंचीनं बैल लहान असला बैल आपला कवाच कोणत्या दुसऱ्या बैलाला त्रास होऊन देत नाही, त्यामुळे अतिशय सुंदर लाडू पळत होता. तिने पेर बैलाला त्यानं चांगल्या पद्धतीने साथ दिली. दादा, ह्या 3-4 महिन्याचा काळ जरा संघर्षाचा होता, जरा पावसाळ्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये. त्या काळामध्ये काय शिकायला भेटलं तुम्हाला? नाही, शिकाय काय भेटलं नाही, कारण शक्यतो पावसाळ्यात बैल आपला पळतच नाही. त्याच्यानंतर आम्ही लगेच कमबॅक केला, लगातार 5 गुलाल केले, मायनी केली, पंढरपूरला गेलो, तिथं 2-3 नंबर झाला. परत आपल्या किकलीच्या मैदानात 2 नंबर केला. म्हणजे असं थोडंसं आमचा पण बॅड पॅच असतो, शेवट जनावर आहे त्याचा पण थकवा असतो त्याला. त्यामुळं बॅड पॅचमध्ये फक्त आम्हाला एक शिकाय मिळतं की संघर्ष करणं केव्हा थांबायचं नाही, संघर्ष केल्यावर यश हमखास आहे. संघर्ष योद्धा नाव पाडलं तर काय कमी पडणार? काय कमी पडणार नाही. जेव्हा खूप संघर्ष करून, म्हणजे तुम्ही आता बघितलं 2 वर्षापूर्वी डोळ्याचं ऑपरेशन झालं, म्हणजे असल्या एवढ्या संघर्षातनं पण बैल आमच्यासाठी भरपूर काय करून ठेवतो. दादा, ही काय नवीन खरेदी आहे वाटते? काल नवीन खोंड घेतले. काय सांगाल नांद्याबद्दल? काय सांगाल? नांद्याला आता फेऱ्या चालू आहेत, खोंड चांगला पळतोय, पण आदत आहे ना? आदत आहे. आता कुठल्या खांदी पळते? ह्याला आम्ही 2 खांदे बनवायचं चाललेलं आहे. बरं, म्हणजे आतापासूनच फेऱ्यापासून फेऱ्यापासूनच आपण ह्याला 2 खांदी बनवणार आहे. आणि तो आमच्या ग्रुपचा मी वाचतात, तो काय त्याचा काय नादच नाही. वजीर आमचा ग्रुपचा खास वाचतात. काळ गाजवला त्याने. हा काळ गाजवला. ह्याच्या काळात फक्त बंदी होती, ह्या काळात जर ओपन जर असते का नाही तर बलमापेक्षा मोठं नाव झालं असतं ह्या बैलाचं. पण दादा, असं म्हणतात ना की बाबा दावणीची लक्ष्मी एक कुठला तरी बैल असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे बालमाला कधीच कमी पडत नाही म्हणावं. बालमाचा हा गुरुच आहे, बालमाचा हा गुरुच आहे, त्यामुळे ह्याच्या आशीर्वादानं आम्हाला कवाच कमी काय पडलेलं नाही कधीच, आणि पडणार पण नाही इथून पुढे. असं अड्ड्यावर जाताना वगैरे वजीरचं असं वजीरला दाखवून वगैरे नेता का बालमाला? वजीरला दाखवून नाही नेत, पण त्याच्या पाया पडल्याशिवाय आम्ही जात नाही मैदानात जाताना, कारण तोच आमचं सर्वस्व आहे. त्याच्यामुळंच अक्षय मोरे गोडवलीचं नाव काय हे या वजीरमुळेच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दादा, बैलगाडी क्षेत्रासोबत आता थोडस ते कबुतरच पण चालू केलं. काय असतं, मैदान रोजच आपण मैदान असतात, मैदानावर आल्यानंतर मुलांना जरा विरंगुळा म्हणून थोडस कबुतराचं आता केलेलं आहे शेटनं. म्हणजे जवळपास मी बघितले 30 कबूतर आहेत. सगळ्यांना आवड आहे मुलांना म्हणून केलेलं आहे. प्रॉपर ट्रेनिंग वगैरे चालू असते रोज? ट्रेनिंग नसते, ती काय उडणारीच पक्षी आहेत. अक्षय शेटने जरा ते मुलांच्या विरंगुळासाठी केलेलं आहे. ते एक चांगलं, म्हणजे एक प्रकारे रिलॅक्सेशन व्हायला पाहिजे. रिलॅक्सेशन आणि जरा थकवा जाणवू नये मुलांना. बाबा अड्डा करून आलो, दुसऱ्या दिवशी का आनंद, कबूतर उडवायचं इथे आपलं. तरी आता इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे? आता केव्हा पाहताना दिसेल प्रेक्षकांना? सध्या लवकरच पळेल बैल, कारण आमच्या गावचा पण काळशेवराचं मोठं मंदिर झालेलं आहे गावात भैरवनाथाचं. 21 तारखेनंतर आमचे कार्यक्रम आहेत 4 दिवस, 21 ते 24. पण त्याआधी जर झालं नियोजन तर एखाद्या वेळेस 22ला बैल पळू शकेल. कुठल्या मैदान आहे 22? काय ते अजून नाही माहिती. कसं आहे, बैलाचं नियोजन हे सगळं अक्षयकडे असतं. अक्षय फक्त नियोजन करणारा मालक आहे, बाकी सगळे आम्ही मालक बैलाचा आम्हीच आहे. अक्षयनं फक्त नियोजन करायचं एवढंच. दादा, खूप सुंदर माहिती दिली आपण. आणि पण हा बलमा एक्झॅक्ट कुठून घेतलेला वगैरे काय सांगाल जरा? बलमा हा चिंचणी मंगरुळमधून आपण घेतलेला आदत वयात, कारण त्यावेळेला खोंड लय पळत होता आणि त्यावेळेला हे वजीर आमचा पळायचा. वजीरच्या त्याच्यात जवळजवळ 4 ते 5 मैदान टाकाटाकी झालेली. तो 1 नंबर करायचा किंवा वजीर 1 नंबर करायचा, तो 2 नंबर करायचा. म्हणजे आम्हाला तो खोंड त्यावेळेला लय मनात बसलेला, त्यामुळे आम्ही तो त्यावेळेला खरेदी केलेला खूप. बंदीपूर्वी बलमाची किती मैदान झालेली? आता बंदीनंतर सर्व माहितीच. बलमा बंदीनंतर काय फुल चर्चा झाला, पण बंदीच्या आधी आदतच होता बैल. त्यावेळेला बरीचशी मैदाने केलेली. पण आपण एक महत्वाचं केलं की जे आता आपण बघताय आदत वयात जनावरांना किती पळवतात, पण आम्ही तेवढं बलमाला तेवढा त्रास दिला नव्हता. आदत वयात त्याच्या मूडनुसार 15 दिवसानं 10 दिवसानं एक मैदान करायचं, त्यामुळे तो आज टिकून आहे. म्हणजे आदत वयात जास्त पळवलं नाही, त्यामुळे आता कुठेतरी बाबा यश संपादन होते, त्याला संपादन होते.
नंद्याबाबत तेच करणार आहे का? नंद्याबाबत पण तेच करणार. नंद्याला पण आम्ही असं ज्या वेळेला आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स येत नाही की बैल बाबा ह्यो खोंड आता पूर्ण तयार झालेला आहे आपल्याला पळण्याचे योग्य, त्याशिवाय त्याला हे नाही. फेरे वगैरे दिले का नाही बालमा सोबत? आता नाही नाही बालमा सोबत त्याला फेरा नाही मिळणार. आता आमच्या वजिरीवर फेरे चालू आहेत. परत अक्षय मारड्याचा वगैरे बैल बोलवतो. अच्छा. त्या बैलांवर आम्ही फेरा टाकतो त्याला. केव्हा दिसेल आपल्याला मैदानामध्ये नंद्याला अजून जरा वेळ आहे. नंद्या जवळ मार्च एप्रिल मेच्या आसपास आजच्या मैदानाला पुढच्या सीझन मध्ये पुढच्या सीझनला तो पाळणारच. दादा किती वेळा हिंद केसरी झाला आपला बलमा? कसं आहे माहित आहे का, किती मैदान झाले ते सांग. आता हिंद केसरी म्हणायचं गेलं तर जवळजवळ ते आता 8वं हिंद केसरी आहे. पण जर 1 नंबर झाला तरच हिंद केसरी म्हणायचं ना. अवघड आपलं राहिलो म्हणून हिंद केसरी म्हणण्यात ते आम्हाला पण योग्य वाटत नाही. तसं हिंद केसरी बघा, पुशेगावला राहिलो ते पहिला हिंद केसरी, कोरेगावला लगातार 2 वर्ष राहिलो ते 2 हिंद केसरी, पेडगावला लगातार 2 वर्ष राहिलो ते 2 हिंद केसरी, 1 नंबर गेलेले पेडगावचे. 3ऱ्या वर्षी आमचं बॅड पॅच थोडंसं हॅट्रिकचं. त्याच्यानंतर आबासाहेब केसरीकडनं पळून 1 नंबर केला. परत फलटणचं सगळ्यात मोठं मैदान भरलेलं त्याचा 1 नंबरचा मानकरी साधारण तो. परत महाराष्ट्र केसरी तुमचं कर्जतचा ह्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी. मग त्याच्यावर गणित मैदान आहे सांगण्यासारखी नाही. ती खूप मैदान आहे त्याने 1 नंबर केले. तुम्ही म्हटलं तसं 1 नंबर केला तरच 1 नंबर केला तरच हिंद केसरी लावायचं. त्याला आहे किताब आहे बरोबर आहे, पण 1 नंबर केला तर लावायला पाहिजे. आता आम्ही पण उद्या पण आम्ही म्हणून आता वडकीला आम्ही 2 नंबर केला. हिंद केसरी पण ओरिजिनल हिंद केसरीचं ओरिजिनलच असतं ना. दादा 2022ला पण वडकीचं मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला लक्ष्मणराव सोबत. ती जोडीचं काय एक म्हणजे वेगळेच पळ आहे त्या जोडीचं म्हणावं लागेल. त्या काळात ती जोडी इतकी म्हणजे फेमस होती की पूर्ण अख्खा सीझन गाजवला. अख्खा सीझन त्या गाडीनं गाजवलेला. शक्यतो ती गाडी मिली नव्हती कोणाला. त्यावेळेला भारत सुंदरची पण गाडी टॉप मध्ये पळत होती. त्या दोघातच कायम टाकाटाकी व्हायची. 1-2 नंबर होत राहायचे. अतिशय सुंदर दिखणी गाडी जोडी दोन्ही पण सुंदर गाडी लक्ष्मणराव. विशेष नाही त्याचं शरीर यष्टी वगैरे दोघांची एकसारखी जोट्याला जोटा लागतो आणि मन लावून दोघं एकामेकांशी पळतात. मागच्या वर्षी हिंद केसरी किताब नव्हतं वडकी मैदानाला. या वर्षीपासून संघटनेनं डिक्लेअर केलं की बाबा या मैदानाला हिंद केसरीचा किताब. त्याबद्दल काय सांगाल? नाही, ऍक्च्युली गेले 34 वर्ष ती मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं वडकीकरांचं नियोजन अतिशय सुंदर असतं. त्यामुळं जे आपण आता म्हणतो त्यांना खरोखरच हिंद केसरी किताब हा पूर्वीच द्यायला पाहिजे होता. पण यावर्षी संघटनेनं मोठं मन करून ते यावर्षी त्या मैदानाला हिंद केसरी किताब दिला. त्याबद्दल संघटनेचं पण आम्ही खूप खूप आभारी आहे. आता शेवटचा प्रश्न विचारतो. चाहते तुमच्यावर आणि बलमावर प्रेम करतात, त्या चाहत्यांबद्दल काय सांगाल? म्हणजे सगळ्या बॅड पॅच असू द्या किंवा पराभव होऊ द्या, यश प्राप्त होऊ द्या, तेवढंच प्रेम तेवढंच काय नाही. सगळ्या चाहत्यांचं बैलाविषयी खूप प्रेम आहे. जरी तो हारला तरी चाहते थोडेसे नाराज होतात. पण आम्ही चाहत्यांना एकच सांगतो की आज आपला दिवस नाही पण उद्या दिवस आपला नक्कीच येणार आहे. हारलो म्हणून खचून जाऊन उपयोग नाही आणि जिंकलो म्हणून हुरळून पण जाऊन उपयोग नाही. तुम्ही आता कित्येक वेळा आमच्या मुलाखती घेता, जिंकलो म्हणूनही आमची मुलं कवा अशा जल्लोष कधी आहे ते आहे, सत्य आहे ते सत्य आहे. ह्या क्षेत्र असं आहे की तुम्ही हार पण पचवायला शिकला पाहिजे आणि जिंकलेला जिद्द पण पचवायला शिकलं पाहिजे. कारण चाहत्यांसाठी आमचं एकच आहे, हारलो म्हणून जास्त नाराज होऊ नका, कुणाबद्दल वाईट कमेंट करू नका आणि जिंकलो म्हणून तुम्ही हुरळून जाऊन कुणाविषयी वाईट कमेंट पण करू नका. एवढे चाहत्यांना आमचं सांगणं. प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल जोडी, त्या जोडीबद्दल काय सांगाल? गाडी अतिशय चांगलीच पळाली, अतिशय सुंदर मथुर पळाला शिरसवडीची रायफल. त्या गाडीचं पण आम्ही मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, हा होता सातारा एक्सप्रेस बलमा आणि नक्कीच येणाऱ्या सर्व हिंद केसरी मैदानासाठी शुभेच्छा आणि पुसेगावच्या मैदानात ईश्वरचरणी प्रार्थना करतो की दिसेल आपल्याला बलमा पाळताना 100%. आणि परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहेच त्याच्यावरती, कारण गुलाल घेतलाय त्या मैदानाचा. धन्यवाद.